नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। निराधारांसाठी आनंदाची बातमी आहे, सामाजिक न्याय खात्याची निधी आज अधिवेशनात निधी मंजूर झाला आहे। याबाबत आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे। कारण संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे त्यामध्ये वयोवृद्ध आहेत, त्याच्यानंतर जे विधवा बहिणी आहेत त्यांच्यासाठी आहे, त्यानंतर ज्या खरंच जे निराधार आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। कारण तुम्हाला मी विथ प्रूफ दाखवणार आहे, संपूर्ण माहिती आहे। निराधारांसाठी आनंदाची बातमी आहे, सामाजिक न्याय खात्याची निधी आजच्या अधिवेशनात इथे मंजूर झालेली आहे व सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। तर या संदर्भात माहिती अशी आहे की या पुरवणी मागण्यांमध्ये मोठ्या प्रमाणाच्या विभागांच्या पुरवणी मागण्या अंतर्भूत झाल्या आहेत। ते विभाग पुढील प्रमाणे आहेत व यामध्ये चौथा जो विभाग आहे तुम्ही बघू शकता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिथे 3700 कोटींपर्यंत इथे निधी विभागाला देण्यात आला आहे व हे खूप मोठी बातमी आहे। कारण 2025-26 साठी ही निधी वितरित करण्यात येणार आहे व हे पूर्णपणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आहे त्या अंतर्गत लाभार्थी आहे त्यांच्यासाठी वापरण्यात येणार आहे व यामध्ये तुम्ही बघू शकता जून 2025 मधील पुरवणी मागण्यांसाठी जी टिप्पणी दिली आहे यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की किती कोटींची निधी इथे विधिमंडळात सादर करण्यात येत आहे व त्यापैकी किती निधींचा इथे वापर सुद्धा करण्यात आला आहे व त्यामध्ये तुम्ही पाहू शकता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकांसाठी 2000 कोटींची निधी असणार आहे व संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांसाठी 1500 कोटी निधी इथे वितरित करण्यात येणार आहे। तर अत्यंत आनंदाची बातमी आहे व इथे हे सुद्धा सांगण्यात आलं आहे की थकीत व 6000 रुपये वाढीसाठी आता अधिवेशनात इथे निर्णय होणार आहे। बच्चू कडू साहेबांचा मनापूर्वक इथे आभार आहेत, कारण त्यांनी नक्कीच इथे खूप मोठं काम केलेलं आहे, आपल्यासाठी आंदोलन पुकारलं आहे व सरकारने त्यासाठी 2 जुलै रोजी इथे मीटिंग सुद्धा ठेवली आहे। तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी व दिव्यांगांसाठी हे पैशांची वाढ होण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे व इथे सरकारला पैशांची जी वाढ आहे नक्कीच करावं लागणार आहे। 4000 रुपये तरी कमीत कमी वाढ करावं लागणार आहे। जसे बच्चू कडूंनी सांगितलं होते की 4000 रुपयांपेक्षा आम्ही कमी पैसे घेणार नाहीत किंवा वाढ इथे मंजूर करणार नाही, त्यामुळे इथे 2 जुलै 2025 रोजी जी मीटिंग होणार आहे संध्याकाळी नक्कीच येते आपल्या बाजूने, म्हणजे जी संजय गांधी निराधार योजना असू दे किंवा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग अंतर्गत जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या बाजूने इथे निकाल लागणार आहे व इथे नक्कीच त्यांच्यासाठी कमीत कमी 4000 रुपये किंवा जास्तीत जास्त इथे 6000 रुपयांची मागणी केली होती, तर ते वाढ व्हायला पाहिजे आहे। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की निराधारांना 1500 रुपयेमध्ये काहीही होत नाही, दिव्यांग बांधवांना 1500 रुपयेमध्ये काहीही होत नाही, औषध पाणी असू द्या, घर खर्च असू द्या, कारण त्यांना कुठे जाऊन बाहेर काम करता येत नाही किंवा कोणावरती डिपेंड सुद्धा राहता येत नाही। त्यामुळे नक्कीच इथे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे व ही अतिशय आनंदाची बातमी सुद्धा आहे। कारण या पुरवणी मागण्यामध्ये मोठ्या प्रमाणाच्या विभागांची पुरवणी मागणी होते अंतर्भूत झाले आहे, ते विभाग पुढील प्रमाणे इथे माहिती दिली आहे व प्रत्येकाला इथे कोटी रुपये किती रक्कम आहे ते सुद्धा इथे दिले आहेत। नगर विकास विभाग आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, ग्राम विकास विभाग आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आहे, महिला व बाल विकास विभाग आहे, जलसंपदा विभाग आहे, अशा वेगवेगळ्या विभागाला इथे किती रुपये कोटी रक्कम इथे जे पुरवणी मागण्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथे मागण्या केलेल्या आहेत ही माहिती दिलेली आहे। तर अतिशय आनंदाची बातमी आहे। आता वाट पाहायची आहे की 2 जुलै 2025 रोजी जी मीटिंग होणार आहे व इथे काय निर्णय घेतला जाणार आहे। तर बच्चू कडूंनी नक्कीच इथे आपल्यासाठी आंदोलनामध्ये सांगितलं होते की म्हणजे दिव्यांग बांधवांना कमीत कमी 6000 रुपये तरी मिळावे व इथे जे निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत त्यांना कमीत कमी 4000 रुपये तरी इथे वाढ व्हायला पाहिजे आहे। तर आपण नक्कीच याची अपडेट बघून घेणार आहोत, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे। धन्यवाद।